उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा सहयोग सोसायटीमध्ये जनता दरबार। अजितदादा देखील दर शनिवारी बारामतीमध्ये जनता दरबार घ्यायचे। दादांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवारांचा हा जनता दरबार। विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व दादा करणार होते। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकामधनं शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असाही या लेखात उल्लेख। शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप, अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे दादा राष्ट्रवादीतनं बाहेर पडल्याच्या दाव्यावर सवाल, जशास तसं उत्तर देणार असल्याचाही तटकरेंचा इशारा। दादांच्या मृत्यूनंतर पवारांच्या पक्षाकडून माध्यमांसमोर विलीनीकरणाच्या चर्चा, आमच्याशी चर्चा केली असती तर भूमिका मांडली असती, आता विलीनीकरण होणार नाही, अनौपचारिक गप्पांच्या वेळी पटेलांचं वक्तव्य। विलीनीकरणाच्या चर्चेत आम्ही नव्हतो, फक्त अजितदादाच या ठिकाणी चर्चा करत होते, मात्र परिस्थिती बदलली आहे, आता भाजपला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल, मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं पाहिजे आणि दादांच्या राष्ट्रवादीतले 70% आमदार विलीनीकरणाच्या बाजूनं, हिरामण खोसकरांचा दावा, तर राष्ट्रवादीचं विलीनीकरण हेच पक्षाचं भवितव्य, खोसकरांची प्रतिक्रिया। शशिकांत शिंदेंच्या भूमिकेशी आम्ही सहमत, पटेल तटकरेंना समजावण्याचा प्रयत्न करू, खोसकरांचं विधान, तर पक्षातील 70% आमदारांची सुद्धा हीच भूमिका सुनेत्रा पवार यांच्यासमोर मांडणार, आमदार हिरामण खोसकरांची प्रतिक्रिया। अजितदादांना फोन केला, यामध्ये माझा काय दोष, सहकाऱ्यांसोबत बोलू शकत नाही का, मला आणि तटकरेंना टार्गेट केलं जात आहे, अनौपचारिक गप्पांवेळी प्रफुल्ल पटेल यांचं भाष्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर फडणवीसांची त्यांनी विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती। मनसेची थोड्याच वेळात शिवतीर्थवर बैठक, राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार। मराठी भाषा दिनाच्या नियोजनासाठी या बैठकीचं आयोजन। शरद पवारांना आज डिस्चार्ज मिळणार। पवारांवर मागच्या 5 दिवसांपासून रुबी या रुग्णालयामध्ये उपचार सुरू, पवारांच्या प्रकृतीत आता सुधारणा असल्याची डॉक्टरांची माहिती। मंत्रालयात जिरवाळांच्या दालनात लाच प्रकरणी लिपिकाला अटक, तर सचिवावर सुद्धा आरोप, वर पैसे द्यावे लागतात असा जिरवाळांच्या सचिवाचा दावा, तक्रारदार हरिराम घांची यांचा आरोप। मंत्रालयातील लाचखोरी उघडकीस आणणाऱ्या तक्रारदाराची सुद्धा चौकशी करण्यात येणार। मंत्रालयाच्या गेटमधून फक्त 10,000ची रोकड आत नेण्याची परवानगी असताना तक्रारदारांनी स्वतःच सगळे पैसे घेऊन गेल्यानं त्यांची चौकशी करण्यात येणार। मंत्री गणेश नाईक यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर पुन्हा निशाणा, तर नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप, नगरविकास खात्यावर सवाल उपस्थित। मुंबईतील चर्नी रोड पुलासाठी भाजप आक्रमक, नवीन उड्डाण पुलाला विलंब होत असल्यामुळे भाजप नेते आक्रमक, मंत्री मंगलप्रभात लोढांसह स्थानिक नगरसेवक या ठिकाणी आंदोलन करणार। एकनाथ खडसे हा गुंड प्रवृत्तीचा माणूस, आमदार चंद्रकांत पाटलांची टीका, तर खडसे महायुतीत आले तर महायुतीचं काय होईल देव जाणे, पाटलांचं विधान, तर चंद्रकांत पाटील 2 दिवसात या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन राजकारणाविषयी भूमिका स्पष्ट करणार। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच, अध्यक्षपदावर दावा सांगण्यासाठी भाजप पुढे सरसावली, महायुतीमध्ये मोठा भाऊ म्हणून अध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्याची भाजपची रणनीती, यावर आता शिंदे फडणवीसांच्या बैठकीत तोडगा निघणार। वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोहरादेवीमध्ये आज संत सेवालाल महाराजांची जयंती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पोहरादेवीमध्ये येणार, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील येण्याची शक्यता। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सोलापुरामध्ये भव्य दिव्य स्मारक उभारा, राष्ट्रवादी आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेची मागणी, दरम्यान सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडे ही मागणी। नाशिकच्या मालेगावात टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद, महानगरपालिकेच्या उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो तात्काळ काढून टाकण्याची शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची मागणी। नाशिकच्या स्वच्छतेसाठी महापौर हिमगौरी आडके ऍक्शन मोडवर, नाशिक महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संयुक्त विद्यमानं स्वच्छता मोहीम, महापौरांनी स्वतः झाडू हातात घेऊन रस्त्याची केली साफसफाई। एमआयएम नगरसेवकांसोबत इम्तियाज जलील हैदराबादच्या दिशेनं रवाना, एमआयएम नगरसेवकांसोबत हैदराबादमध्ये ते दारुल सलाम डे करणार साजरा, इम्तियाज जलील यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक सुद्धा हैदराबादच्या दिशेनं रवाना। शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना आता सुरुवात, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकीत शेतकरी कर्जाची माहिती गोळा करण्यास सुरुवात, कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे कागदपत्र संकलित करण्याचं काम सुरू। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये विजयानंतर भाजपची जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी फिल्डिंग, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विजयी उमेदवारांशी मुंबईमध्ये चर्चा केली।
पुण्याच्या भोरमधील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। यावेळी आमदार शंकर मांडेकरांची सुद्धा उपस्थिती। सुनेत्रा पवारांकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचं अभिनंदन। कोकणातील जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवारांना मातोश्रीवर भेटीसाठी निमंत्रण। 16 तारखेला विजयी उमेदवार उद्धव ठाकरेंची भेट घेणार। रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पक्षवाढीसाठी चर्चा होणार। राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्याला कार्यकर्त्यांकडून जिल्हा परिषद अध्यक्ष नावाची पाटी भेट। पुण्याच्या भोर, भोंगवली आणि कामथडी गटातून निवडून आलेल्या सदस्याला नावाची पाटी भेट। आमदार देवेंद्र कोठेंकडून प्रभाग या ठिकाणी चलो अभियान। तर प्रभाग चलो अभियानातून जनतेच्या प्रश्नांची थेट सोडवणूक, तर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अपेक्षित विकास कामांची माहिती घेत सदस्यांचं तात्काळ समस्या निवारण करण्याला सुरुवात। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांना बजावलेला जामीनपात्र वॉरंट आता या ठिकाणी न्यायालयाकडून रद्द। चेक बाउन्स प्रकरणामध्ये तक्रार करताना दिशाभूल केल्याचंही सिद्ध।